नाही, नक्कीच सभा पवारसाहेबांची आम्ही असेल, खरेसाहेब असेल, आम्ही जवळजवळ मी लाखाच्या पुढं आणि खरेसाहेब 50,000च्या पुढं आहेत. त्यामुळं या दोन्ही ठिकाणी सभा पवारसाहेबांना त्रास होऊ नये किंवा त्यांचा वेळ इतर उमेदवारांना मिळावा म्हणून आम्ही घेतल्या नाहीत. आमच्या सगळ्यांच्या सभा मिळून टेंभुर्णीला घेतलेल्या आहेत आणि पवारसाहेबांची एक जरी जिल्ह्यामध्ये सभा झाली तरी 11पैकी 10 गडी उलते पालते होतील, हे तुम्हाला माहिती आहे. अजितदादा आले होते, जिल्ह्यात आल्यानंतर तुमच्यावरती काहीतरी टीका करतील असं वाटत होतं. तुम्ही भरपूर त्यांच्यावरती निशाणे साधले. मात्र काल ते सफरचंद घ्या, लाल लाल सफरचंद घ्या, शिमल्याचे सफरचंद घ्या असं म्हणत. अजितदादा आमच्या बाजूला होते त्यावेळेला वाघ होते. शिवतारे बापू कसा निवडून येतोय ह्याला उलता पालता करतो, अशोक बापू पवारला पाडून टाकतो. आता अजितदादाची शेळी झाली. वाघाच्या तोंडातली दात आणि नखं काढल्यानंतर वाघामध्ये काय राहतं, वाघ कोणालाही बढवायला लागला. त्यामुळं आता अजितदादानं म्हातारपणी गुलाबी साडी घातली काय, अजितदादानं आता अजून सफरचंद विकली काय आणि हे केलं काय. ज्या माणसाचं चिन्ह पार्टी पवारसाहेबाची घेतलेली आहे त्याच्यावरती सफरचंद केळं विकायची वेळ येऊ नये म्हणजे झालं, मिळवलं. माळशिरस तालुक्यात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे, त्याच्यामध्ये तुमचा आवाज आहे आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या घरावर हे करा, असं काय नक्की त्याच्या मागं? अजून 2-3 दिवस आहेत, अजून फार क्लिपा येणार आहेत. बाळदादांच्या आवाजातली येणार आहे, धैर्यशील भैयांच्या आवाजातली येणार आहे, अर्जुनदादाच्या आवाजातली येणार आहे, माझ्या आवाजातली झाली. आता मतं टाकू नका, जानकरांना पराभव करायचा आहे, अशा या क्लुप्त्या जसं आपण पिपारी तुतारी धरून किंवा करून यांना फसवून मतं घ्यायचे आहेत, त्याच पद्धतीने या तालुक्यामध्ये वेगवेगळे आवाज आणि पाठीमागेही बाळदादांचा आवाज काढला होता. त्यामुळे आवाज आता तालुक्याला परिचित झाला आहे. असे आवाज काढून, क्लिपा काढून तुम्ही विकासावरती किंवा तुमच्या चांगल्या कामावरती मतं मागण्याचं ह्यांचं भांडवल संपलेलं आहे. त्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीमध्ये, काल गडकरींनी सांगितलं तुमच्यासारखं लबाड मी बोलणार नाही आणि लबाडे करणार नाही, मी काय करायचं चांगलं करेन.